नमस्कार, मी प्रियंका ब्युटी टिप्स मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पातळ केस दाट कसे करायचे। बऱ्याच जणांचे खूप केस पातळ असतात आणि ते कितीही काही केलं तरी दाट होत नाहीत, तर त्याच्यावरती मी काही उपाय तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। चला तर मग स्टार्ट करूया। सध्या पातळ केस गळणं हे खूपच जास्त चाललेलं आहे। तुमचं वय किती, तुम्ही कुठे राहता, तुम्ही काय खाता, हे कसंही असलं तरी पातळ केस आणि केस गळणं हे कसं थांबवायचं हा प्रश्न खूप सगळ्यांनाच पडलेला असतो। म्हणून आपण या व्हिडिओमध्ये पातळ केस दाट कसे करायचे याच्यावरती काही घरगुती उपाय पाहणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। चला तर मग आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। अनेक कारणांमुळे आपले केस पातळ होतात, पण त्याच्यावरती वेळेवर उपाय करणं खूप गरजेचं असतं। सगळ्यात अगोदर आपण केस का गळतात याची कारणे पाहू। केस गळून पातळ होणे याला भरपूर कारणं जबाबदार असतात। त्याच्यावरती तुमच्या शरीरातील हार्मोन्स चेंजेसमुळे पण तुमचे केस गळू शकतात। केसात कोंडा असल्यामुळे, थायरॉइड असल्यामुळे किंवा रक्तात लोहाचं प्रमाण कमी असल्यामुळे, आहारातील प्रोटीन आणि बायोटीन कमी असल्यामुळे, अपुरी झोप आणि मानसिक ताणतणाव, केसांवरती केमिकल युक्त प्रोडक्ट वापरल्यामुळे सुद्धा तुमचे केस गळतात। काही औषधांच्या दुष्परिणामामुळे पण तुमचे केस गळतात। त्यानंतर लेडीज मध्ये जास्त करून प्रेग्नन्सी नंतर सुद्धा केस खूप गळतात। आता ही झाली तुमचे केस का गळतात याची कारणे। आता आपण पाहणार आहोत केस गळतात, पण त्याच्यावरती आपण उपाय काय करायचे, घरगुती उपाय नक्की आपल्या केसांची काळजी कशी घ्यायची ते आता आपण पुढे पाहणार आहे। आठवड्यातून 2 वेळा कोमट तेलाने तुमच्या केसांची मसाज करा आणि जास्त केस धुण्यासाठी जास्त स्ट्रॉंग शॅम्पू आपल्याला वापरायचा नाही। रोज व्यायाम करा जेणेकरून तुमच्या शरीराचा रक्तप्रवाह हा सुरळीत राहतो। सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा जेणेकरून तुमच्या केसांना व्हिटॅमिन डी मिळते। मानसिक ताणतणावापासून दूर राहा किंवा जाहिरात वगैरे पेपरमध्ये भरपूर येतात प्रोडक्टच्या, ते प्रोडक्ट नवीन आणून तुमच्या केसावरती लावू नका। तुमच्या केसांची केअर कराल, पण जर वरच्या वरून तुम्ही जर केअर करत असाल तर ते पूर्णपणे तुमच्या केसांना रिकवर करणार नाही। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुमच्या आहारात सुद्धा खूप बदल करायचे। जर तुम्ही शरीरामध्ये म्हणजे जे जेवण करताय ते जर तुमचं पौष्टिक असेल तर तुमच्या केसांना सुद्धा त्याचे खूप फायदे होतात। आपल्या केसांची काळजी घ्यायची, पण आपल्या आहारात सुद्धा बदल करायचा आहे। तेच आपण आता पाहणार आहे की आपल्या जेवणामध्ये कोणकोणते पदार्थ आपण ऍड केले पाहिजेत। जेवणात हिरव्या भाज्या, कडधान्य, त्यानंतर मोड आलेले पदार्थ, फळे, दूध, अंडी, सुका मेवा, असे मांसाहार असे पदार्थ ऍड करा। दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या जेणेकरून तुमच्या शरीरातील अशुद्ध घटक आहेत ते निघून जातात। भरपूर पाणी पिल्यामुळे रक्तसंचालन योग्य होते आणि केसांची मुळं सुद्धा मजबूत होतात। आता आपण पाहिलं की काय खाल्लं पाहिजे, पण आता आपण पाहणार आहे काय नाही खाल्लं पाहिजे। जंक फूड, तेलकट, खारट, परत त्यानंतर कोल्ड्रिंक, चहा, कॉफी असे पदार्थ खाणे टाळावे। व्यसन करू नये। याचा परिणाम आपल्या शरीरावर तर होतच होतो, पण आपल्या केसांवरती सुद्धा होतो। या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या केसांमध्ये नक्कीच छान बदल होणार आहे। आणि या टिप्स फॉलो करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्यामध्ये काय बदल घडला। असे कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।